आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। मुंबई आणि पुण्यात गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर। पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित राज्यात दरामध्ये बदल नाही। मुंबईत सीडी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली। जुहू ते अंधेरी पश्चिम पूर्व प्रवास करण्याची सोय उपलब्ध। मेट्रो वन राज्य सरकार खरेदी करणार नाही। राज्य सरकार मेट्रो वन वरील 1700 कोटींचं कर्ज फेडणार। MMRD आयुक्त लवकरच सर्व कर्जदार संस्थांची घेणार बैठक। रेशन कार्ड विना 5 लाखांचं विमा कवच मिळणार। आता रेशन कार्ड आणि 1 लाख रुपयांची मर्यादा नियम नाही। तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राची उपलब्धता ग्राह्य धरणार। नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा। रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ। केंद्र सरकारच्या पथकाची नाशिकमध्ये पाहणी दरम्यान केंद्रीय पथकाला आढळल्या डेंग्यूच्या आळ्या। मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या पोलीस भरतीतील 18,000 उमेदवारांची 7 जुलै रोजी लेखी परीक्षा। राज्यातील 22 केंद्रांवर होणार परीक्षा। हवा प्रदूषणामुळे भारतात मृत्यूचा धोका अधिक। मुंबई, पुणे, शिमला, वाराणसी, अहमदाबाद या 10 शहरांमध्ये दरवर्षी सुमारे 33,000 जणांचा मृत्यू। मुंबईत जुलै महिन्यात कमाल तापमानात 31 ते 32 अंशांपर्यंत वाढ। त्यात हवा तसा पाऊस न झाल्यानं उकाड्यामुळे मुंबईकर हैराण। राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। भिवंडीत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। तीनबत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगर, कमला हॉटेल परिसरामध्ये पाणीच पाणी। वसई विरार, नालासोपारा परिसरात सकाळपासून पावसाची संततधार। पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला। कोल्हापूरच्या चांदवड तालुक्यातील पश्चिम घाट पाथ्यावर मुसळधार पाऊस। घटप्रभा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे बेळगावच्या गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेच्या कामानं शेतीला तलावाचं स्वरूप। भूसंपादनाची प्रक्रिया न करताच शेतातून बळजबरीनं वितरिकेचं काम केलं। अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, शेतकऱ्यांची मागणी। दमदार पावसानंतर भंडाऱ्यात भात लागवडीला सुरुवात। लोकगीतांच्या तालावर भात रोवणी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 3 फूट पाणीसाठा शिल्लक। नागरिकांवर पाणी संकटाला सामोरं जाण्याची वेळ। भिवंडी तालुक्यात धामणगाव, वडपे, चिंचवली रस्त्याला तळ्याचं स्वरूप। खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप। भंडारा शहरातील रस्ते आणि अस्वच्छतेवरून खासदार प्रशांत पडोळेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी। दुचाकीवरून फेरफटका मारत केली शहराची पाहणी। विठ्ठलाला चांदीची नवी मेघडंबरी। 190 किलो चांदीचा वापर। विठ्ठल आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी। संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार। तुकाराम महाराजांची पालखी आज उंडवडी गवळ्याच्या या ठिकाणी मुक्कामी। संत ज्ञानोबांच्या पालखीचं जेजुरीमध्ये स्वागत। माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण। नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी सायकल वारी पंढरपूरकडे मार्गस्थ। ढोल ताशांच्या गजरात वारीचं पंढरपूरकडे प्रस्थान। संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात स्वागत। कळंब शहरात हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन। अहमदनगरच्या श्रीगोंदामध्ये संत श्री महंमद महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। दिंडीचं यंदा 2रं वर्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच। उत्तर न आल्यास कृषी अधिकारी तक्रार करणार। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावानं बोगस शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार। कुही तालुक्यातली घटना। या प्रकरणी SIT चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहमदनगरमध्ये कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी मवियाचं आंदोलन। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन। खासदार निलेश लंके उपस्थित राहणार। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। बुलढाण्याचे निलंबित जिल्हा चिकित्सक सुभाष चव्हाण यांना मध्यरात्री करण्यात आलं।
पदमुक्त, तर मध्यरात्रीच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसार यांनी स्वीकारला पदभार. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षणासह महत्त्वाच्या 19 निर्णयांची शक्यता. अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी 2 दिवसांनी केला कमी. 5 दिवसांचं निलंबन 3 दिवस. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही निलंबन मागे घ्यायला 3 दिवस लावले. मात्र आजपासून त्याच आक्रमकतेनं विरोधी पक्षाची भूमिका मांडणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सुनील केदार यांनी केलेला घोटाळ्याचा गुन्हा हत्येपेक्षाही गंभीर, दोषसिद्धीला स्थगिती देणारा केदार यांचा अर्ज हा फेटाळत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फटकारला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.